हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही स्वस्त आहात, मस्त आहात, खुश आहात. स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझं यूट्यूब चॅनल दी एम्प्रेस. हा खास करून मराठी चॅनल आहे जिथे मी मराठी बांधवांसाठी एक टॅरोबद्दल अवेअरनेस निर्माण व्हावा यासाठी मी हा चॅनल स्टार्ट केला आहे. तर आज आपण बघणार आहोत जी राशी आहे ती राशी आहे मकर राशी यानी कॅप्रिकॉन. ओके, कॅप्रिकॉन लोकांचा हा डिसेंबरचा मंथ कसा जाणार आहे, लेट्स चेक. आपण टॅरोने पाहूया आधी की तुमचा ऑल ओव्हर मंथ कसा जाणार आहे. मला ना गाणं चॅनल होत आहे, तू है तो गाता है दिल, तू जो नहीं तो मैं हूँ कहाँ. आय डोंट नो. तो अशा पद्धतीने मला गाणं सुचत आहे. ओके, 8 ऑफ कप्स. येस, त्या गाण्याशीच रिलेटेड तुमचं मूड आहे. आय थिंक तुम्हाला असं वाटतं लाईफमध्ये काहीच ठीक नाही आहे, सगळं म्हणजे म्हणतात ना, जग सोना सोना लागे छान से जो टूटे कोई सपना, असं काहीतरी एक तुमचं मन सांगते की लाईफमध्ये काहीच राहिलं नाही आहे, सगळं व्यर्थ आहे. भले तुम्ही खूप हॅपीनेस दाखवत असाल वरवरून, तुमच्याकडे पाहिल्यावर कुणाला असं वाटत नसेल की तुम्ही खूप दुःखात आहात, बट तुमचं मन तुम्हाला सांगते की बास, आता काही जगण्यामध्ये अर्थच राहिला नाही आहे, सगळं निरर्थक चालू आहे, कुठे होप्सच दिसत नाही आहे, काय करावं कसं करावं तुम्हाला काहीच समजत नाही आहे. ओके, सो मला तुमची एनर्जी अशी वाटते आहे, ठीक आहे. बट जे कार्ड उडून पडलं आहे ते आहे पेज ऑफ सॉर्ड्स. यानी मला असं दिसतं आहे की तुमच्या लाईफमध्ये या महिन्यामध्ये ना एक नवीन उत्साह निर्माण होणार आहे, नवीन आयडियाज येतील, नवीन काहीतरी तुम्ही करायच्या भानगडीमध्ये पडणार आहात, नवीन काहीतरी शिकायला घेणार आहात, एक न्यू काहीतरी तुमच्या लाईफमध्ये घडणार आहे, न्यू बिगिनिंग होणार आहे. तुम्ही कुणाला स्टॉक करू शकता, हे रिलेशनशिपमध्ये पण होऊ शकतं की जिथे तुम्ही होप सोडलेली होती ती होप तुमची रिगेन होईल, अशा पद्धतीचं काहीतरी. येस, डेफिनेटली 4 ऑफ वॉन्ड्स, एक हॅपीनेसवाला टाईम पिरियड तुम्ही बघणार आहात. आणि तुमच्या लाईफमध्ये खरंच तुम्ही ना खूप इमोशनली बॅलन्स स्वतःला फील करणार आहात. कोणाकोणासाठी मॅरेजसुद्धा डिसाईड होऊ शकतं या मंथमध्ये. येस मला असं दिसतं आहे तुमचं ड्रीम कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला वे मिळणार आहे. जिथे तुम्ही होप्स सोडून दिले होते तिथे परत तुम्ही थोडंसं बॅकफूटला येऊन वे कुठं मिळतो आहे त्या गोष्टीकडे विचार विनिमय कराल स्वतःशीच, आणि त्यामध्ये तुम्हाला ऑब्झर्वेशनमध्ये लक्षात येईल की वे तर माझ्याकडेच आहे. आय एम द सोर्स ऑफ इन्कम, आय एम द सोर्स ऑफ वे. आणि त्या आयडियामुळे तुम्ही खूप हॅपी व्हाल. आणि पेज ऑफ सॉर्ड नंतर नाईट ऑफ वॉन्ड्सचं कार्ड दिसतं आहे, जे मला अगेन हॅपीनेस दिसतं आहे की तुम्हाला लक्षात येईल की जी गोष्ट मी इकडं तिकडं शोधत होतो ती मला माझ्याकडेच मिळाली आणि तुम्ही त्यामुळे हॅपी राहणार आहात. इट्स ऑल अबाउट की तुम्हाला असा सिच्युएशन तुमच्या लाईफमध्ये येईल जिथे तुम्ही पूर्णपणे निराश, हताश होणार आहात, आणि त्यावेळी तुमच्या लाईफमध्ये डिवाईन इंटरव्हेन्शन होऊन अशी आयडिया माइंडमध्ये येणार आहे की ज्याच्यामुळे तुम्ही खूप खुश होणार आहात, आयदर रिलेशनशिपसाठी और करिअरसाठी. कारण ब्लॅक हॉर्स जो आहे ना तो बिझनेस ग्रोथ किंवा करिअर ग्रोथचं प्रतीक आहे, आणि वुल्फ जे आहे ना तो सांगतो तुमच्या अंतर्मनामध्ये इंट्युशन लेवल तुमची खूप चांगली होती आहे. सो जी संधी तुम्हाला मिळत नव्हती ती संधी तुमच्या लाईफमध्ये येणार आहे, आणि त्या संधीचं तुम्ही सोनं करणार आहात. कारण ह्या कार्ड्समध्ये दोघंही हॅपी आहेत. सो
मला असं दिसतं आहे करिअरमध्ये चांगली अपॉर्च्युनिटी मिळते आहे तुम्हाला, फायनान्शियल स्टॅबिलिटी मिळते आहे, रिलेशनशिपमध्ये हार्मनी मिळते आहे. तुम्ही नवीन बिझनेस चालू करू इच्छिता तर तुम्ही नवीन बिझनेससुद्धा चालू करू शकताय. अशा पद्धतीचं कार्ड्स मला सांगत आहेत. सो डेफिनेटली मी तुम्हाला आता सांगते की कोणत्या एनर्जीमध्ये राहायची गरज नाही आहे, काय तुम्हाला अवॉइड करायचं आहे. तर आपण बघूया की काय गोष्टी अवॉइड करायच्या आहेत. 5th चक्रा आर्कॅन्जल गॅब्रिएल. कम्युनिकेशन करायचं आहे, पण कम्युनिकेट करताना तुमचा स्वर कसा आहे याकडे लक्ष द्यायचं आहे. तुम्ही इतरांना दुखवत तर नाही आहे ना, या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. इंट्युशन तुमचं ऑन पॉईंट राहील, तर अंतर्मनाचं तुम्हाला ऐकायचं आहे. इमोशन्सना बॅलन्स करायचं आहे. डेफिनेटली तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये हीलिंग येणार आहे, पीस ऑफ माइंड येणार आहे, पण त्यासाठी काही गोष्टी सोडाव्या लागतील. तर त्या गोष्टींना सोडायची तयारी ठेवा, बिकॉज जे जातं आहे ते तुमचं नाही आहे, जे तुम्हाला मिळणार आहे ते तुमचं आहे. ओके, तर या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवला तर हा महिना तुमचा खूप सुंदर जाऊ शकतो, पीसफुल जाऊ शकतो आणि एक एनर्जेटिक मध्ये न्यू बिगिनिंग होऊ शकते. सो तुम्हाला हे रीडिंग कसं वाटलं मला नक्की कळवा. माझा यूट्यूब चॅनल दी एम्प्रेसला लाईक, शेअर और सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. जितकं होईल तितक्या मकर राशीच्या लोकांना हा व्हिडिओ तुम्ही स्प्रेड करा. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल. टेक केअर. बाय.